शेतात खूप मोठ्या प्रमाणात तण आलेलं असतं आणि ते काढण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते। महत्त्वाचं आणि मोठं कारण की आता शेतीसाठी मजूर नाही भेटत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका मशीनबद्दल। शेतात सऱ्या पाडणं असेल, फळबाग असेल तर त्याच्या आजूबाजूला काही रिंगण करायचं असेल, हार्वेस्टिंग सुद्धा तुम्ही करू शकतात। तर ह्या मशीनचं नाव आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर छान पाऊस झाला आहे आणि त्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन। बाबा आपल्याला पाहिजे होता तसा पाऊस उशिरा का होईना पण झाला। तर तुमच्या गावात पाऊस कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा। आणि आज आता हा पाऊस झाल्यामुळे पुढचं जे विषय आहे की शेतात तण येईल किंवा शेतात आपण जे काही पीक लावलंय त्याचं इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमशागतीचे कामं करावे लागतील। तर त्यासाठी काय असा प्रश्न भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे। आणि हा प्रश्न पडण्यामागचं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण की आता शेतीसाठी मजूर नाही भेटत। मग मजूरच नाही भेटत तर मग शेती करायची कशी। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका मशीनबद्दल की ही एक जी मशीन आहे ही एकच मशीन तुमचं जर शेतात तण आलं असेल आणि ते जमिनीच्या वरतून कट करायचं आहे तर तुम्ही ते करू शकतात। समजा त्या तणाच्या मुळा तुमच्या जमिनीत आहेत तर त्याला 1.5 इंच 2 इंच 3 इंचापर्यंत जरी खोले तरी तुम्ही काढून टाकू शकतात। जर त्या मुळा तिथून निघून गेल्या तर त्या लवकर पुन्हा येणार नाही, म्हणजे तुमच्या शेतात परत लवकर तण येणार नाही। ह्यासोबतच ही एकच मशीन तुमचं जे काढणीचा विषय असतो, हार्वेस्टिंग म्हणतो त्याला आपण, की बाबा सोयाबीन काढायची आहे, हरभरा काढायचा आहे, गहू काढायचा आहे, तर ते हार्वेस्टिंगसुद्धा तुम्ही करू शकतात। ह्याच एका मशीनला वेगळे अटॅचमेंट लावून, म्हणजे जसं इथे मी विडर दाखवतोय की ही विडर जर तुम्ही लावली ना तर तुमच्या शेतात सऱ्या पाडणं असेल, तुमचं फळबाग असेल तर त्याच्या आजूबाजूला काही रिंगण करायचं असेल ते काम होऊन जाईल। समजा तुमच्या बांधावर काही झाडं वगैरे आलेत आणि ते कट करायचे तर एक वूड कटर म्हणून अटॅचमेंट येते, इथे एक पातळ लावावं लागतं। तर ते वूड कटर जर तुम्ही लावलं तर तुमच्या झाडाच्या बांधांवर जे छोटे मोठे झाडं आहेत ते सुद्धा तुम्ही कट करू शकतात। आणि आता विशेष तुमच्यासाठी ऑफर अशी आहे की ह्या सर्व 5 अटॅचमेंट आम्ही देणार आहोत तुम्हाला, की ज्याच्यामध्ये हे सर्व कामं होणार आहे। पण सोबत आम्ही तुम्हाला एक फ्री ॲसेसरीज देणार आहोत, चेन कटर। कारण जेव्हा आता पाऊस संपेल तर त्यावेळेस काय होतं की शेतात खूप मोठ्या प्रमाणात तण आलेलं असतं आणि ते काढण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते। तर याला बघा लोखंडाची चेन आहे, हे तुमच्या आपल्या या मशीनला लावलं की गोल 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 फिरतं, त्याच्यामुळे सर्व तण एकदम पटापट साफ होऊन जातं आणि तुम्हाला कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागत नाही। ह्या मशीनचं नाव आहे ब्रश कटर। आता ह्या मशीनबद्दल आधी थोडी माहिती देतो की बाबा ही मशीन जी आहे ना ही 2 स्ट्रोक आणि 52 सीसी आहे। आता 2 स्ट्रोक का, कारण बघा 4 स्ट्रोक इंजिन 2 स्ट्रोकपेक्षा चांगलं असतं पण शेती कामासाठी नाही, या ब्रश कटरच्या कामासाठी नाही। कारण शेतात काम करत असताना आपल्याला ताकद लागते, हे जे काम आहे हे दिवस रात्र मातीच्या अवतीभोवती होणार आहे आणि म्हणूनच ह्या प्रयोजनासाठी 2 स्ट्रोक इंजिनच चांगलं आहे। कारण 4 स्ट्रोक इंजिनपासून आपल्याला RPM भेटतात, म्हणजे ते गोल 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 जास्ती फिरवू शकतं, पण त्याचं ताकदीत रूपांतर करायसाठी जो गिअर बॉक्स असतो तसा कुठलाही गिअर बॉक्स कुठल्याही ब्रश कटरमध्ये येत नाही। आणि म्हणूनच आपण ब्रश कटरसाठी जेव्हा कधी निवड कराल तर 2 स्ट्रोकची निवड केली पाहिजे, कारण त्याला ताकद असते। शेतात काम करत असताना बघा तुम्हा लोकांना ट्रॅक्टर का आवडतं की बाबा शेतात काम करत असताना कुठे अडत नाही ते, आणि ते जर असं अडत चाललं असतं तर मग तुमचे कामं कशी होतील, तुम्ही थकून जाल। म्हणूनच 2 स्ट्रोक आता 52 सीसी का, तर मॅक्झिमम सीसी भेटलं पाहिजे। आज ब्रश कटरसाठी जे कुठलं इंजिन मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यात मोठ्यात मोठं जे कॅपॅसिटी आहे ती आहे 52 सीसी। आणि मग मी परत तोच की बाबा 2 स्ट्रोक आहे 52 सीसी म्हणजे ताकद आहे, म्हणजे टेन्शन नाही। कुठलंही काम असो, समजा तुम्ही तण काढताय ते जास्ती जरी असलं मोठं जरी असलं तर पटकन निघून जाईल वगैरे सर्व विषय त्याने होऊन जातो। आता याच्या अटॅचमेंटबद्दल मी थोडी माहिती दिली पण आता डिटेलमध्ये माहिती देतो। आणि हे जे ब्रश कटर आहे ना हे बॅकपॅक आहे, म्हणजे ब्रश कटरमध्ये 2 प्रकार येतात। एक हे जे ब्रश कटर आहे पूर्ण पाठीवर निघून जाईल आणि याला एक असा फ्लेक्झिबल शाफ्ट राहील की जो मागून पुढे तुमची मूवमेंट आणेल आणि पुढे तुमचा साधा शाफ्ट राहील।
आणि दुसरं जे ब्रश कटर येतं ते साईड पॅक येतं. तर साईड पॅक ब्रश कटर कधीही घेऊ नका. साईड पॅक ब्रश कटरची जी निर्मिती झाली होती ना, ही गार्डन म्हणजे लँडस्केपसाठी झाली होती. तर साईड पॅकने तुम्ही फक्त तण काढू शकतात, पण आंतरमशागतीचे कामं तुम्ही साईड पॅकने करू शकत नाही. मी असं का म्हणतो याच्या मागचे काही कारणं देतो. एक म्हणजे बॅकपॅक ब्रश कटरला काय होतं की तुमचं हे इंजिन पाठीवर निघून गेलं, दोघे खांद्यांवर सारखा लोड आला, तुमचे हात काम करायला फ्री आहे, तर काम करणं सोपं झालं. एक विषय. दुसरा विषय की जेव्हा तुम्ही आंतरमशागतीचे कामं करताय तर तुमची समजा ही अटॅचमेंट आहे, याला आम्ही विडर म्हणतो, तर ही अटॅचमेंट जमिनीला जितकी चिपकून चालेल तितकं चांगलं. आता ह्या अटॅचमेंटचं वजन आहे समजा 4 किलो आणि तुमच्या इंजिनचं वजन आहे 4 किलो. आता तुम्ही जर साईड पॅक घेतलं, साईड पॅक म्हणजे काय, असा फ्लेक्झिबल शाफ्ट येणार नाही, याच्या जागी एक रिजिड म्हणजे कडक शाफ्ट राहील आणि त्याला पकडण्यासाठी इथे हँडल राहील. आता एकच बेल्ट राहील, तो तुमच्या या खांद्यातनं जाऊन त्याला एका बाजूला करेल, म्हणून ते साईड पॅक. आता इच्छात अडचण काय येते की जेव्हा तुम्ही आंतरमशागतीचे कामं करायला जाता ना, तर तुमचं इंजिन असतं मागे, तुमची अटॅचमेंट असते पुढे आणि ही सीसॉ मुवमेंट होते. तुमचं इंजिन गुरुत्वाकर्षणामुळे खाली जायचा प्रयत्न करतं आणि तुमची अटॅचमेंट वर येते. मग ते काम होत नाही व्यवस्थित, गवत वगैरे जमिनीतनं निघत नाही, सऱ्या वगैरे पाडायचं काम होत नाही, किंवा तुम्हाला जर ते काम करायचं असेल तर अशी ताकद लावावी लागते आणि त्याच्यामुळे तुमचं दुखणं वाढतं. पण बॅकपॅकला काय होतं की बाबा इंजिन पाठीवर गेलंय आणि तुमच्या अटॅचमेंटचं वजन गुरुत्वाकर्षणामुळे तेच जमिनीवर जातं, तर उलट हे जास्ती खोलवर जातं. तर तुम्ही कधी पण ब्रश कटर घ्याल तर बॅकपॅकच घ्या. आता मी अटॅचमेंटबद्दल बोलतो की याच्यासोबत बघा, ही एक नायलॉन ट्रिमर हेड येतं की याला ही दोरी असते की याच्याने तुमचं गवत कट होतं. ही दोरी काही म्हणजे फटाफट हिच्याने पण काम होतं आणि याच्यापेक्षा सोपं व्हावं म्हणून आम्ही याच्यासोबत हे चेन कटर सुद्धा देतो. 2 अटॅचमेंट झाले याच्यासोबत. आता जी तिसरी अटॅचमेंट येते ना याच्यासोबत, ती म्हणजे हे बघा, हे एतितीत ब्लेड. म्हणजे याला 80 दाते आहेत की बाबा समजा तुमचं आता कपाशीचं एखादं झाड कट करायचं आहे तर ते कशाने कट होईल, तर याच्याने कट होईल. काही तुमचे असे हार्वेस्टिंगचे पिकं आहेत काढायचे की बाबा, विशेष करून हरभऱ्यासाठी आम्ही याचा उपयोग करून बघितला होता की हरभरा पिकाचं काढायसाठी हे वापरलं होतं. तर असं पीक की ज्याचं खोड जाड आहे ते जर तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही 80 दात्याचं ब्लेड वापरा. आणि जर असं पीक आहे की ज्याचं खोड नरम आहे तर त्याच्यासाठी हे 2 टीथ ब्लेड. आधी आम्ही 3 टीथ द्यायचो, तर मुद्दामून याच्यात आम्ही 2 टीथचं अपडेट केलं आहे की हे शेतकऱ्याला काम करायला सोपं जातं आहे. तर तुमचं कुठलंही पीक असो, हार्वेस्टिंगचं काम होऊन गेलं, याच दोघी गोष्टींचा उपयोग करून तुम्ही बऱ्याच वेळा गवत वगैरे पण काढू शकतात. पण गवत काढण्यासाठी जे मी पहिल्यांदा चेन कटर आणि ट्रिमर हेड दाखवलं तेच वापरा. तर या 4 अटॅचमेंट झाल्या. आता 5वी अटॅचमेंट जी येते ना, ती म्हणजे तुमचं हे विडर. हे विडर भारतातलं असं एकमेव विडर आहे, म्हणजे माझ्याकडून पकडलं नाही जाते इतकं वजन आहे त्याला. हे विडर असं भारतातलं एकमेव विडर आहे की जे पूर्णपणे भारतात बनलं आहे, आम्ही स्वतः बनवलं आहे. आणि याच्यामध्ये प्रॉपर जिथे पाहिजे तिथे बेरिंगाच वापरले आहे. हिच्यामध्ये गनमेटरचे बुश जिथे पाहिजे तिथे गनमेटरचेच बुश वापरले. आता जे चायनावरनं असे विडर येतात, एक तर त्याचं वजन याच्यापेक्षा 4 पट कमी असतं. आता वजन कमी झाल्यामुळे काय होतं, तिथे जमिनीला चिपकून चालत नाही आणि त्याच्यामुळे जमिनीच्या मध्ये खोलवर जात नाही. हे जे विडर आहे हे जवळपास 1.5 ते 2 इंच जमिनीत जाऊन तुमचं जे काही तुमचं पीक काढायचं आहे किंवा तुमचं गवताचे मुळं काढायचे ते काम करून टाकतं. आणि याच्यामध्ये माती अटकून याच्यावर लोड येऊ नये म्हणून बघा याला कट सुद्धा दिले, सर्व ठिकाणी कट दिले. त्याच्यासोबत हे जे ब्लेड आहे ना, हे आम्ही हार्डन केलेल्या लोखंडापासूनच बनवलेलं असतं. तर तुम्हाला याच्या क्वालिटीबद्दल कधीही काही अडचण येणार नाही. ह्या गिअरबॉक्सची आणि ह्या विडर आणि याला जर तुम्ही हे पाते लावले ना तर याला ट्रिलर म्हणतात. याची आम्ही पूर्ण 6 महिन्याची गॅरंटी घेऊ. मला काही अडचण आली आम्ही जबाबदार, कारण याचे सर्व एकदम प्रॉपर वस्तू वापरल्या आहे. तर तुमच्या जमिनीत जर समजा 1.5-2 इंचापर्यंत खोल जायचं आहे तर तुम्ही ह्या विडरचा उपयोग केला पाहिजे. आणि समजा तुम्हाला विडर करून झालंय जमिनीला, आता त्याच्यानंतर तुम्हाला परत जमिनीत अजून खोलवर जायचं आहे तर तुम्ही हे विडरचे पाते काढले आणि हे पाते जर लावले त्याला ट्रिलरचे पाते, हे पाते जमिनीत त्याच्यापेक्षा खोल म्हणजे जवळपास 3 ते 4 इंचापर्यंत खाली जातात. याच्यासोबतच आम्ही एक वॉटर पंप पण देत होतो. आत्ता तो वॉटर पंप उपलब्ध नाही आहे, पण तुम्ही बुकिंग केली तर तो तुम्हाला थोड्याच दिवसात भेटून जाईल. की तो 1 किंवा 1.5 HP वॉटर पंप आहे. तो शेतात कुठे काही तडं वगैरे साचलं आहे किंवा शेतात जेव्हा तुम्हाला काही कामं करायची असतात तर ह्याच इंजिनला तुम्ही ते वॉटर पंप लावून पाणीसुद्धा उचलू शकतात. कोकणसारख्या भागात त्याचा आम्हाला खूप जास्ती फायदा झालेला दिसला होता शेतकऱ्यांना.
हे एक ब्रश कटर मी तुम्हाला समजवलं आहे. आता बघा की ब्रश कटर भरपूर भेटता मार्केटमध्ये, पण ह्या अटॅचमेंट त्याच्यासोबत ह्या क्वालिटीच्या भेटत नाही. आणि इंजिनबद्दल तुम्ही बेफिकीर राहा. आज मी स्वतः जवळपास 7 ते 8 वर्षापासून हे इंजिन लोकांना देतोय. मला एक सिंगल कंप्लेंट आतापर्यंत आलेली नाही. तुमच्या माहितीकरता सांगतो की याच्यात बिलकुल नो मेंटेनन्स आहे. तुम्ही फक्त सांगितलं तेवढं ऑइल पेट्रोल सोबत टाका, ठराविक वेळेनंतर ते जेवढं सांगितलं त्याच्यानंतर त्याचे फिल्टर बदलवा. बाकी ह्या इंजिनमध्ये कुठलाही मेंटेनन्स नाही. काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर आम्ही जबाबदार. त्याच्यानंतर तुम्हाला काही अडचण आली, तुमच्याकडे याचे सर्व स्पेअर पार्ट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आणि समजा तुमच्याकडे रिपेअर होत नाही आहे तर बाबांनो तुम्ही पाठवून द्या, आम्ही इथे त्याला रिपेअर करू. 100% याच्यात कुठलाही पार्ट लागत नाही. आणि जर लागला तर तो शेतकऱ्याच्या चुकीमुळे लागतो. म्हणजे काय चुकी होते की बाबा ऑइल कमी जास्त टाकलं तर अडचण होते. समजा त्याच्यामध्ये तुम्ही ही जी अटॅचमेंट लावतात ही प्रॉपर फिट नाही झाली आणि तुम्ही काम चालू करून दिलं तर व्हायब्रेशन येतात, त्याच्यामुळे वेअर अँड टेअर होतात. तर अशा चुक्या करू नका. बाकी कुठलाही मेंटेनन्स नाही. तर मी तुम्हाला सांगत होता की तुम्हाला नाही दुरुस्त करता येते, तुम्ही जळगाव पाठवून द्या. आम्ही ना नफा ना तोटा तत्वावर तुम्हाला याला दुरुस्त करून देऊ. आम्ही मजुरी 1 रुपया घेणार नाही. फक्त काही स्पेअर पार्ट लागले तर तेवढी किंमत तुमच्याकडनं घेऊ. तुम्हाला हे ब्रश कटर कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला या ब्रश कटरबद्दल अजून काहीही डाऊट असेल तर आमचे इंजिनियर तुमच्या मदतीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या नंबरवर उपलब्ध असतात. त्यांना तुम्ही कॉल करू शकतात. आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा काही प्रश्न आहे त्याचं उत्तर मीच द्यावं तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर नक्की देईल. आणि हो, सोबत ही व्हिडिओ आवडली असेल, माझी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा.